आणि आता पाहणार आहोत सविस्तर महामुंबई। एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला इस्लाम कबूल करण्यासाठी नकली बंदुकीने धमकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून भाईंदर पोलिसांनी 2 तरुणांना अटक केली आहे। 12 जूनला रात्री आरोपी मुनव्वर मंसुरीने मुलीला इमारतीच्या टेरेसवरती नेऊन तिचा विनयभंग केला अशी तक्रार तिच्या आईने केली आहे। यानंतर त्यांनी या मुलीला बुरखा, चेन आणि अंगठी दिली आणि बुरखा घालून तयार राहण्यास सांगितलं। बुरखा घालून ये, आपण पळून जाऊन लग्न करू असं त्या मुलीला सांगण्यात आलं। मात्र पीडित मुलीनं नकार दिला आणि त्यानंतर मुनव्वर यानं पीडित मुलीला नकली पिस्तुलाचा धाक दाखवून तू बुरखा घालून इस्लाम धर्म कबूल केला नाही तर गोळ्या घालीन अशी धमकी दिली। भाईंदर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दोन्ही आरोपींना त्याच्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। त्यांना पोलीस कस्टडी रिमांड मिळाली होती आणि सध्यापर्यंत ते पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत। याच्यामध्ये एक नकली पिस्टलचा वापर केल्याचं फिर्यादीचं म्हणणं होतं। ते नकली पिस्टलही जप्त करण्यात आलेलं आहे। कांदिवलीच्या एका शाळेमध्ये चक्क मुलांना अजानचे धडे देत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आणि या विरोधात आता पालकांसह भाजप, शिवसेना आणि मनसेने आंदोलन केलं। आंदोलनानंतर अजानचे धडे देणाऱ्या शिक्षकाला निलंबित करण्यात आले। कांदिवलीच्या शाळेत अजानचे धडे, अजान विरोधात भाजप सेनेचा हल्लाबोल, अजानवाल्या शिक्षकाला निलंबनाची शिक्षा। मुंबईतल्या कांदिवलीच्या कपोल शाळेतल्या अजानच्या कथित व्हिडिओनं पालकांच्या संतापाचा पारा चढला। मुस्लिमेतर विद्यार्थ्यांना अजान कशासाठी असा सवाल उपस्थित करत शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून शाळा दणाणून सोडली। भाजपचे आमदार योगेश सागर यांनी शाळा प्रशासनाला थेट सवाल विचारला। सकाळची अजान जाणून बुजून वाजवली आहे, त्याला आम्ही सस्पेंड करतोय आणि त्यामुळे या सस्पेन्शन नंतर सगळ्या होणारा सुनवाईला पॅरेंट्सलाही त्याचा पाठ करा अशी आमची मागणी आहे आणि ती त्यांनी मान्य केली आहे। शाळा प्रशासनानं लोकभावना पाहून या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली। शिवाय ज्या शिक्षकानं अजान वाजवली त्याला तातडीनं निलंबित केल्याची घोषणा केली। आज से ऐसा नहीं होगा, हमारा स्कूल हिंदुत्व ही है और गायत्री मंत्र होता है, सरस्वती वंदना होता है, गणपति पूजन होता है और नवरात्रि का पूजन होता है। सब हिंदू ही है, हम लोग 16 बार माला भी करते हैं। हम टीचर को सस्पेंड किया और मेरा आश्वासन है कि हिंदू ही इधर प्रचार होगा, हिंदुत्व का। मनसेने शाळेत हनुमान चालीसाचं पठण करण्याचा इशारा दिला। अजानच्या या कथित प्रकारामुळे पालकांमध्ये भीती आहे। शाळा प्रशासनाचा हा भलताच प्रयोग त्यांच्या चांगलाच अंगाशी आलाय। विनय दुबे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। मोसमी पाऊस हा कोकणात दाखल झाला असला तरी देखील त्याचा पुढचा प्रवास रखडलाय। 23 जून पासून मोसमी वारे महाराष्ट्रासह मध्य भारतामध्ये सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। 23 जून पासून कोकण, दक्षिण महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज असून दमदार पावसासाठी जुलै महिना उजाडण्याची ही शक्यता आहे। 30 जून ते 6 जुलै या काळात राज्यात सर्व दूर पावसाचा अंदाज आहे, तर 7 ते 13 जुलै या काळात कोकण वगळता पावसात काहीसा खंड पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधील राखीव साठा मिळून 48 दिवस पुरेल इतकं पाणी उपलब्ध आहे। मात्र जून महिना निम्मा ओसरला तरी देखील अद्याप पावसाला सुरुवात झालेली नाही आणि त्यामुळे आणखी 15 दिवस वाट पाहून जून अखेरीला पाणी कपातीचा निर्णय घेण्याचा मुंबई महापालिका प्रशासनाचा विचार आहे आणि त्यामुळे मुंबईकरांना जुलै महिन्यामध्ये पाणी कपातीला सामोरं जावं लागणार आहे। मुंबईकर हे कोस्टल रोडचं काम पूर्ण होण्याची आतुरतेने वाट पाहतायत। दक्षिण मुंबईमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल अशा प्रकारे कोस्टल रोडची निर्मिती करण्यात येते आहे आणि या कोस्टल रोडमुळे मुंबईकरांच्या वेळेची आणि इंधनाची मोठी बचत होणार आहे। दक्षिण मुंबई ते कांदिवली 29 किलोमीटर लांबीचा संपूर्ण कोस्टल रोड आहे आणि ज्यातून 10.58 किलोमीटर लांब असलेल्या दक्षिण मुंबईतील एका फेजचं काम आता शेवटच्या टप्प्यात पोहोचलंय। या प्रकल्पासाठी तब्बल 12,721 कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत। कोस्टल रोडच्या बांधकामासाठी नवीनतम तंत्रज्ञान असलेल्या यंत्रांचा वापर करण्यात आलेला होता आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रुचा कानोलकर यांनी।
कोस्टल रोडसाठी बांधले जाणारे जे पूल आहेत त्याची लांबी तब्बल 2.19 किलोमीटर इतकी असेल। त्याचसोबत भूमिगत पार्किंग सुद्धा इथे करण्यात येणार आहे असं सांगितलं जात आहे। महालक्ष्मी मंदिर आणि हाजी अली दर्गा जो आहे तिथे भूमिगत पार्किंग असेल, जेणेकरून जमिनीच्या खाली असलेल्या या बोगद्याच्या जवळ 1800 गाड्या राहतील इतके 4 कार पार्किंगचे स्पॉट्स बनवण्यात आलेले आहेत। आणि याचाच आता लवकरच फायदा सगळ्या मुंबईकरांना होणार आहे, कारण 2023 नोव्हेंबरपर्यंत हे काम पूर्ण होणं अपेक्षित होतं। मात्र आता फेब्रुवारी 2024 पर्यंत कोस्टल रोड मुंबईकरांसाठी संपूर्णपणे खुला होईल असं आपल्याला मुंबई महापालिकेकडून सांगण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार सोबत रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई। मुंबईकरांच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न आता लवकरच मार्गी लागणार आहे, कारण मुंबई कोस्टल रोड प्रकल्प शेवटच्या टप्प्यामध्ये 75% काम या प्रकल्पाचं पूर्णपणे झालेलं आहे। आणि आपण पाहू शकतो, मी सध्या वरळीच्या या ठिकाणी आहे। हा कनेक्टिंग स्पॉट आहे जिथे 4+4 असे 8 वेगवेगळे मार्ग इथून जाणार आहेत। आणि आपण पाहिलं तर वरळी सी लिंक सोबतच हा कोस्टल रोड जोडण्यात येईल आणि कशा प्रकारे ही वाहतूक मार्ग हा असेल आणि कशा प्रकारे कोस्टल रोडचं काम आता होत आहे याबद्दल अधिक माहिती देत आहेत आपल्याला कोस्टल रोडचे सब इंजिनियर आहेत आपण विजय जोरे यांच्याकडूनच जाणून घेऊयात। सर, काय सांगाल, कशा प्रकारे काम आता पूर्ण झालेलं आहे आणि आपण ज्या स्पॉटवर आहोत त्या वरळी कनेक्टरचं काय महत्त्व आहे? ओके, साधारण कोस्टल रोडचं 76% काम पूर्ण झालेलं आहे। आता आपण ज्या स्पॉटवर आहे तुम्ही पाहू शकता, हा जो रिक्लेमेशनचा आहे हा रिक्लेमेशन एंड झालेला आहे आणि पुढे त्या बाजूला वरळी सी फेसला हे सी वॉल संपत आहे। साधारण याचं वरळी हा जो आहे तो हा 4+4 मेन स्पॅन किंवा कॅरेज वे आहे। ब्रिज आहे हा 750 मीटरचा जो वरळी बँड्रा सिलिंगला कनेक्ट करतो आणि त्यापैकी तुम्ही पाहू शकता तो 120 मीटरचा स्पॅन आहे। वरळी इंटरचेंजचं महत्त्व असं आहे की इथे 6 प्रकारच्या आम्ही एंट्री एक्झिट ठेवलेल्या आहे, म्हणजे 6 प्रकारचे आर्म, जेणेकरून तुम्ही शिवडीवरून येऊ शकता, प्रभादेवीवरून कोस्टल रोड जॉईन करू शकता, बँड्राला जाऊ शकता, तसेच वरळीवरून तुम्ही खान अब्दुल गफार खान ला उतरू शकता, तिथूनही कोस्टल रोडला येऊ शकता। अशा विविध प्रकारच्या सगळ्या एंट्रीज आणि एक्झिट ठेवलेल्या आहे वरळी इंटरचेंजला। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार सोबत रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई। अखेर लालबागच्या चाळकऱ्यांचा प्रश्न सुटलाय। बदानी बोहरी इमारतीमधील रहिवाशांना मोठा दिलासा मिळालाय। घर संक्रमण शिबिरात देण्यास त्यांचा विरोध होता आणि यासाठी गेल्या 3 दिवसांपासून रहिवाशांचं उपोषण सुरू होतं। मात्र आमदार आशिष शेलारांच्या मध्यस्थीनंतर यावर तोडगा निघालाय। उपमुख्यमंत्री फडणवीसांसोबत याबाबत बैठक झालेली होती। मुंबईच्या गरवारे क्लब हाऊस येथे काँग्रेसच्या कोर कमिटीची बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीत समविचारी पक्षाला सोबत घेणार असून काँग्रेस प्रकाश आंबेडकरांनाही सोबत घेण्याचा विचार करत असल्याचं समजतंय। त्याचबरोबर महाविकास आघाडीसोबत जागा वाटपाबाबत चर्चा करण्यास तयार असून कोणते मतदारसंघ मागायचे याबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे। तर अमरावती रामटेकच्या जागेवर काँग्रेस दावा करणार असल्याचंही समजतंय। या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, सुशील कुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, नसीम खान, बसवराज पाटील उपस्थित होते। आमचा एक प्रयत्न आहे की या सगळ्या समविचारच्या पक्षांनी एकत्रित येऊन महाराष्ट्रातून भाजपला कसं उच्चाटन करता येईल याच्यावरचा एक प्रयत्न काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनं करतो आहे। त्यामुळे तुम्ही कोणाचं नाव घेत असेल तरी जो काही प्रपोजल त्यांचं आमच्याकडे आलं तर निश्चितपणे आम्हाला सोबत घ्यायला कुठेही अडचण नाही। शिवसेनेच्या 57व्या वर्धापन दिनानिमित्तानं एक टीझर जारी करण्यात आलेला आहे। धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा जागर होणार असल्याचं या टीझरमध्ये सांगण्यात आलं। अर्थात भगव्या झेंड्याचे पाईक 57व्या वर्धापन दिनानिमित्त एकत्र येत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मुंबईच्या विविध भागांमध्ये शिवसेनेकडून जनसंपर्क मोहीम सुरू आहे आणि या अंतर्गत शिवसेनेचे नेते आणि मंत्री ठिकठिकाणी जाऊन लोकांशी संपर्क साधतात, लोकांच्या समस्या ऐकून घेतात आणि त्या सोडवण्याचा प्रयत्नही करतात।
शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी गोरेगाव आणि मालाड इथे भेट देऊन लोकांसोबत बसून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि इथल्या समस्या सोडवण्यासाठी सरकार प्रयत्न करेल असं आश्वासनही दिलं. लोकांना काय समस्या आहे, सर्वसामान्यांना त्यांची काय दुःख आहेत, ही दुःख जाणून घेण्यासाठी जे आहे ते मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि आपल्याला माहिती असेल की गेल्या आठवड्याभरामध्ये आम्ही जिथे जिथे गेलो ह्या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या BMCकडे घेऊन गेलो. रिडेव्हलपमेंटचा विषय असेल तर शासनाकडे आम्ही घेऊन जाणार आहोत. त्याच्यावरती काय तोडगा निघेल, कारण की लोक जी आहेत ती अनेक वर्ष बेघर आहेत त्या ठिकाणी. आणि इथेही बघा आता लोकांना लाईट नाही आहे. गेले अनेक वर्ष म्हणजे लोक 95 पासून राहतात या ठिकाणी. त्यांचा अधिकार आहे या ठिकाणी, त्यांना लाईट मिळालं पाहिजे, पाणी मिळालं पाहिजे. तर या सगळे धोरणं जी आहेत त्यांच्या आड ज्या धोरणं येतात ती धोरणं बदलून जे आहेत हे या ठिकाणी लोकांना न्याय देण्याचं काम आपलं या सरकार करत आहे. केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं भाजपकडून महाजनसंपर्क अभियान हाती घेण्यात आलंय. याच अंतर्गत ऐरोली विधानसभा क्षेत्रात निर्माण झालेल्या वैशिष्ट्यपूर्ण विकास प्रकल्पांना आमदार गणेश नाईक यांनी भेट दिली. यावेळी मोदींच्या नेतृत्वात जगाला हेवा वाटणारा देश घडल्याचं वक्तव्य आमदार गणेश नाईक यांनी केलंय. भविष्यकालामध्ये हा भारत देश संपन्न देशाचं नाही तर जगाचं नेतृत्व करणार मोदी साहेबांचं व्यक्तिमत्व भविष्यकालामध्ये जगालाच शांतताप्रिय वातावरणामध्ये नेईल असा विश्वास व्यक्त करतो. भाजपचे नेते मोहित कंबोज यांना मोठा दिलासा मिळालाय. मोहित कंबोज भारतीय यांच्यावरील सर्व गुन्हे अखेर रद्द करण्यात आलेले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून मोहित कंबोज यांची तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू होती आणि ज्यामधून त्यांना क्लीन चिट मिळाली आहे. मोहित कंबोज यांच्या विरोधात आता एकही खटला नाहीये आणि त्यामुळे हा मोहित कंबोज यांना मोठा दिलासा मानला जातोय. ब्रेक नंतर आपण पाहताय महामुंबई. ठाण्यामध्ये ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांच्यावरती शाई फेक करत त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे. ठाण्यातील एका कार्यक्रमात त्यांच्यावर शाई फेक आणि मारहाण करण्यात आली. अयोध्या पोळ या ठाकरे गटाच्या नेत्या आहेत आणि या घटनेनंतर तक्रार दाखल करण्यासाठी पोळ या कळवा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या. होळकरांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आहे म्हणून आणि इथे आल्यानंतर माझ्यावरती ट्रॅक मी आधी पोहोचते म्हणजे कुठेही तर त्या माझ्या आधी म्हणजे मी आधी पोहोचल्यानंतर मला ते सगळे दिसले नाहीत आणि मग मी त्यांना जिने मला इन्व्हाइट केलं मी तिला फोन केला तर ती म्हणाली की सगळेजण येत आहेत. सो असं सगळं झालं. मी आधी पोहोचते म्हणजे कुठेही तर त्या माझ्या आधी म्हणजे मी आधी पोहोचल्यानंतर मला ते सगळे दिसले नाहीत आणि मग मी त्यांना जिने मला इन्व्हाइट केलं मी तिला फोन केला तर ती म्हणाली की सगळेजण येत आहेत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईच्या मालवणी बस डेपोतील एका इलेक्ट्रिक बसला आग लागली. डेपोमध्ये बस चार्जिंगसाठी उभी केलेली असताना ही आग लागलेली आहे. बस चार्जिंग होत असताना तांत्रिक बिघाड झाल्यानं गाडीच्या बॅटरीमध्ये सुरुवातीला आग लागली. डेपोमध्ये उपस्थित असणाऱ्या नागरिकांनीही आग विझवण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये. तर या होत्या संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी ज्या आपल्याला महामुंबईच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. आजच्या महामुंबईमध्ये वेळ झाली आहे तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.